हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्त राहा आणि मजेत राहा. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तुमच्या आजचा दिवस आनंदाचा आणि सुख समृद्धीच्या जावी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, हे जास्वंदाचं फूल आहे. मला इतका आनंद झाला ना आज, की इतके फुल आलेले आहेत माझ्या झाडांना, की तुम्हाला काय सांगू. की पण करणार काय आमच्याकडे ना खूप म्हणजे प्रॉब्लेम चालू आहेत. तर त्याच्यामुळे मला देवांना पण वाहता येत नाही फुलं. पण तुम्हाला दाखवेल मी प्रॉब्लेम काय आहे, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तुम्हाला. तर बघू शकतात. तर असे आमची सकाळची पाठ होते. त्यानंतर मी आज काय केलं ना, हा लोटा आहे पाण्याचा छोटा, मी या लोटानं प्राण्यांना ठेवते. पक्षी, कावळे, प्राणी, कुत्रे, मांजरी सगळे येऊन तिच्यात पाणी पिऊन जातात. पण पहिले पण मी ठेवत होती. तर पहिले मी प्लेट ठेवली होती मातीची. त्यानंतर मग असा छोटा लोटा आणून ठेवलेला होता. तो कोण जाणे कोण फोडते ते मला काही माहिती नाहीये. तर हा लोटा माझ्या मैत्रिणीने दिला. तर बघू शकता तुम्ही. आणि तो लोटा मी जेव्हा पाणी भरलं तर त्याच्यामधून खाली काढत होतं ते पाणी. बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवते मी. हे बघा. ते पाणी खाली काढतंय. बघू शकता तुम्ही. तर असो आता. नंतर याला व्हाईट सिमेंट किंवा साधं सिमेंट लावून याला पॅक करून टाकेल मी. म्हणजे टेन्शन नाही राहणार. तर बघू शकता तुम्ही, पाणीचा लोटा घेऊन जात होती तेव्हा मला काही असं जाणवलं. पण मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर काय घटना झाली माझ्यासोबत. तर बघू शकतात. तर मी असं पाणी ठेवलं का कावड्यांना आणि त्यांना काल काल ठेवले पाणी मी. तर बघू शकतात. आणि हे बघा, ही प्लेट होती पण फोडलेली ना, लोटा पण फोडलेला आहे कोणीतरी. मग मी असं ठेवलेलं आहे पाणी. तर हे पाणी ठेवलं ना, हळूहळू खाली जायला लागलं त्याचं पाणी. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आहे ना मग काल माझ्यासोबत एक घटना झाली. बघा, हा जो पिशवी आहे ही आमच्या गाडीला ॲक्टिव्हाला टांगलेली होती. बघू शकतात. आता या पिशवीत काय मला पण माहिती नाही. जेव्हा मी उघडून बघितलं तेव्हा याच्यात पापड निघालेत. तर हे पापड तर खानदेशी लोकच बनवतात. तर बघू शकतात. पेपडे आणि चिकनीचा पापड दिसतोय त्याच्यात. तर तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओमध्ये. पण आतापर्यंत असं कधीच झालं नाही. म्हणजे कोणी काही पण माझ्या घरी आणतं ना, तर मला दरवाजा ठोकवून किंवा फोन करून सांगतात किंवा पहिलेच मला इन्फॉर्मेशन देऊन देतात. पण आता ही घटना माझ्यासोबत पहिल्यांदाच झाली अशी, की पापड कोणी आणले, काय आणले अजूनपर्यंत माहिती पडत नाही. आणि काल टांगलेली होती गोष्ट. काढायला तर कालची मी टेन्शनमध्ये. तर ज्यांनी पण हे पापड टांगलेले असतील ना माझ्या ॲक्टिवाला, त्यांनी प्लीज फोन करून सांगावं मला. कारण की मी पण टेन्शनमध्ये आलेली आहे आता, की मला न बोलता न सांगता कोणी माझ्या गाडीला ही थैली टांगून केलेले आहेत. तर बघू शकता ते पापड आहेत आणि एक चिकनीचा पापड आहे त्याच्यात. तर बघू शकता तुम्ही. तर आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे आता बनवलेले आहेत. हे जुने पापड नाही आहे, ते चांगले नवीन पापड आहेत. बघू शकता तुम्ही. आणि आपण असं कसं काय फेकून देणार आहेत? कारण आपल्याला माहितीच नाही अजून. आणि फेकून पण काय होणार आहे? कारण आहे की अन्न आहे शेवटी. अन्नाला फेकता येत नाही बिना मतलबाचं. आणि मला जोपर्यंत या पापडांविषयी माहिती पडणार नाही, तोपर्यंत मी पण खाऊ शकत नाही. तर प्लीज ज्यांनी पण ठेवलेले असतील ना, त्यांनी मला प्लीज फोन करून सांगावं. मी त्यांना विनंती करते, प्रार्थना करते, की त्यांनी मला फोन करून सांगावं या गोष्टीबाबत. आणि असं कधीच करू नका. माझ्यासोबत कोणासोबतही असं करू नका तुम्ही. कारण समोरच्या व्यक्ती खूप टेन्शनमध्ये असतो. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. त्याच्यामुळे ना तुम्ही असं कधीच करू नका की त्याला समोरच्याला त्रास होईल. तर तुम्ही नशीन ते घरामध्ये किंवा कडी बाहेरून असेल तर तुम्ही त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सांगा किंवा फोन नंबर असेल फोन करून सांगा त्यांना. पण असं म्हणजे असं कुठेही टांगून जाऊ नका आहेत. आता ही कोणी टांगलेली अजूनपर्यंत त्याची कल्पना आलेली नाही आहे. समजेल आता. तर पुढे तर ही असं झालं माझ्यासोबत काल घटना. तर आणि आज सकाळी मी चहा ठेवली. बघू शकतात. मग तेच मग मी चहा ठेवली आणि चहा म्हणजे पापड पण मी आजच सकाळी चेक केले. मी काल संध्याकाळपर्यंत वाट बघितली त्या पापडांची. अजूनपर्यंत निरोप आलेला नाही. आज पण आला नाही. म्हणून म्हटलं आज तर मला ते पापड पूर्ण उकळून शेअर करूया. मग आज सकाळी मी ते पापड उकळून बघितले आणि त्याच्यानंतर मग मी चहा घेतली. चहाच्या नंतर मला मशीनवर बसू तर सकाळची लाईट गेलेली होती आमची. तर बघू शकता तुम्ही. आणि 12:30 वाजत होते. बघू शकता असं रोज चाललंय आमच्याकडे लाईटाचं नाटक. रोज बिलकुल. आता आमच्या बाजूला दुसरा एरिया आहे. त्याला चिंचपाडा बोलला जातो, कृष्णानगर बोललं जातं. तिकडे लाईट जात नाहीये. फक्त आमच्या नारायणनगरमध्येच लाईट जाते.
तर बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला टायमिंग पण दाखवते मी 12:30 वाजत आहे. तर अजून सुद्धा लाईट आलेली नाही आणि मला कपडे शिवून द्यायचे आहेत. त्यानंतर ना तुम्हाला दाखवते आज कसं म्हणजे आमच्याकडे वातावरण होतं बघू शकतात. इतकं थंड वातावरण होतं आज आमच्याकडे बघू शकतात आणि ओलावा पण झालेला होता पावसाचा बघू शकतात आणि किती इतकं वादळ सुटत होतं ना आज तुम्हाला काय सांगू खूप वादळ सुटत होतं बघू शकतात किती झाडं हलतायत ते बघू शकता तुम्ही किती झाड एकदम खाली वागते ते बघू शकता तुम्ही आणि खूप असं थंडावा लागत होता त्याच्या जशी हवा येत होती तसं आम्हाला थंडावा लागत होता बघू शकता तुम्ही पण वादळ खूप होता आज वारा खूप होता तर बघू शकतात तुम्ही इतकं जोरात वादळ होता आज तर बघू शकतात आणि असंच येतोय पाऊस आमच्याकडे 8 दिवस झाला असंच चाललेलं आहे आमच्याकडे तर बघू शकता तिकडं पण एक झाड आहे ते पण झाड बघा ते पण जांभूळचंच झाड आहे तर बघू शकता ते आमच्या घराच्या पुढे रोड आहे नारायणनगरच्या त्याला लागून आहे तर बघू शकता की किती हलतायत आणि त्याच्या बाजूला तो पिचरीचा खांबा आहे त्याच्यावर स्फोट होत झाला होता तर त्या स्फोट झाल्या कारणाने आज आमची परत लाईट गेली तर बघू शकतात आणि त्याला त्या खांब्यावरती इतकं गवत आहे ना की तुम्हाला काय सांगू खूप गवत आहे म्हणजे काय तू मोठा स्फोट होईल ना तर आग लागेल पोहतात त्या खांब्याला तर असो आता बघू आता पुढे कोण आता त्या खांब्याची पण कंप्लेंट करतं काय माहिती पण मी तर हेच विनवणी करते की पावसाळा चालू होण्याची आधी ते गवत काढून घ्यावं त्यांनी कारण त्या गवतामुळे स्फोट होण्याची शक्यता आहे आणि बघू शकता त्या खांब्याची मेन लाईन आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे आमच्या पॅसेजमध्ये हे बघा ही ट्यूबलाईट ते खांब्यावर काही चालत इथं पण ट्यूबलाईटचा प्रॉब्लेम येतो बघू शकता तुम्ही तर असं असतं म्हणजे ते खांब्यावर स्फोट झाला तेव्हा इथं पण ट्यूबलाईटनं लुकचूक करत होती तर बघू शकतात तर असं होतं आज आमचा दिवस आणि मी पावसात भिजायला जात होते तर बघू शकता तुम्ही पाऊस लगेच गेला मला थोडंसं थंडावा येईल अंगाला तर बघू शकता किती असं थेंब लागले आता पावसाची आतुरता पण लागलेली आहे आपल्याला पण टाईम आहे पारे पाऊस यायला खूप टाईम आहे अजून तर बघू शकतात तुम्ही तर पण मी तर एकच विनवणी करते देवाला की नुकसान नको करू लोकांचं लोक खूप हे करतायत तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी